गाईज फायनली सापुरा फोर्टला पोहोचलो. खाली बाईक्स पार्क केल्या आणि फोर्टकडे जायला जस्ट स्टार्ट केलं तितक्यात आम्हाला एक मस्त गोवन हँडीक्राफ्ट गोवा मॅग्नेट्स अँड हॅट्सचा स्टॉल दिसला. अँड गाईज तिथे मॅग्नेट्स लिटरली सो डॅम क्यूट होते यार. गोवाची प्रॉपर व्हाईब कॅप्चर करणारे इतके ब्युटिफुल मॅग्नेट्स होते की ऑब्व्हियसली आम्हाला तिथे थांबावंच लागलं. स्टुडिओसाठी मॅग्नेट्स घेतले, स्वतःसाठी पण घेतलं, बिकॉज गोवामधून एक क्यूट लिटल मेमरी घेऊन जायची होती. पण गाईज फोर्टवर चढायला सुरुवात करण्यापूर्वीच आम्ही ऑलरेडी एक्झॉस्टेड झालो होतो. म्हटलं चला फर्स्ट एनर्जी रिचार्ज करूया. आणि तिथे मिळालं एकदम फ्रेश कोकोनट वॉटर. भाई काय गोड होतं यार. कोकोनट वॉटर संपवून मस्त मला एन्जॉय करतच होतो की तितक्यात सुरू झाला गोवाचा पाऊस. अचानक पाऊस सुरू झाला. लकीली आम्ही जळगाववरून आमचे रेनकोट कॅरी केले होते, सो लगेच रेनकोट्स काढले, घातले आणि परत वॉकिंग स्टार्ट केली. पण पावसातच तेजसला एकदम रिअलायझेशन झालं की भाई माझी रिंग कुठे आहे. बस आता सापुरा फोर्ट पेक्षा इम्पॉर्टंट झालं रिंग सर्च मिशन. तेजस डायरेक्ट पावसात परत त्या आधीच्या स्टॉल कडे गेला. तिथे त्याने चेक केलं, बॅग चेक केली, सगळीकडे बघितलं, बट नो रिंग. पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता. आम्ही पुढे आलो, परत पाऊस सुरू झाला आणि तेजसचं फुल अटेन्शन फक्त रिंगवर. पण रिंग काही सापडे ना. अँड देन गाईज द बिगेस्ट प्लॉट ट्विस्ट. सगळे एक्सप्लोर करून फुल राऊंड मारून फायनली जेव्हा आम्ही हॉटेलला परत आलो ती रिंग त्याच्या बॅग मध्येच होती. भाई लिटरली त्या फोर्टवर रिंग शोधत होतो आणि रिंग आपल्याच बॅग मध्ये. हे समजल्यावर खूप हसलो यार आम्ही. लेट इट बी. आता हा मोमेंट आमच्या गोवा मेमरीज मधला परमनंट कॉमेडी सीन झाला. मग फायनली आम्ही परत सापुरा फोर्टच्या रूटवर निघालो. अँड गाईज ऍट दिस पॉइंट वी वर सो टायर्ड. लिटरली मला वाटत होतं यार हा फोर्ट नेमका कधी येणार. पण तितक्यात माझं लक्ष एका पॉइंट कडे गेलं आणि समोर जे दिसलं ना, द सी. आय स्वेअर मी गोवाला येण्याआधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की मी एक दिवस असा सीन लिटरली माझ्या डोळ्यांसमोर बघेन. त्या मोमेंटला मी फक्त थांबून तो व्ह्यू बघत होते आणि हॉनेस्टली दॅट 1 सेकंड फेल्ट अनरिअल. काही मोमेंट असे असतात ना जे फोटोमध्ये कॅप्चर होत नाहीत, ते जस्ट गेट परमनंटली सेव्ह इन युअर मेमरी. आणि हा मोमेंट एक्झॅक्टली तसा होता. अजून इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे एका साइडला मला वॅकेटर सीचा ब्रेथ टेकिंग व्ह्यू दिसत होता आणि दुसऱ्या साइडला सापुरा रिव्हर. एकाच लोकेशनवर सी आणि रिव्हरचं असं ब्युटिफुल कॉम्बिनेशन बघून लिटरली आय वॉज स्पीचलेस. इतकं थकलो होतो, पण हा व्ह्यू बघितल्यानंतर सगळं टायर्डनेस 1 सेकंड मध्ये डिसअपिअर झालं. आणि फायनली रीच सापुरा फोर्ट. बाप रे, तिथली पीस, थंड वाईन आणि समोरचा टॉप सी व्ह्यू. ओ माय गॉड. लिटरली असं वाटलं की ओके दिस इज वाय वी केम ऑल द वे टू गोवा. तिथे आम्ही किती मस्ती केली, काय काय क्रेझी मोमेंट झाले आणि फोर्टवर आम्हाला एक्झॅक्टली काय एक्सपिरियन्स आला. दॅट स्टोरी इज कमिंग इन द नेक्स्ट व्लॉग. सो गाईज स्टे ट्यून. डोंट मिस द नेक्स्ट पार्ट बिकॉज सापुरा फोर्टचा ऍक्च्युअल मॅडनेस इज स्टिल लेफ्ट. चला तर गाईज भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.